मित्रांनो, नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही आदिवासी आश्रमशाळा आहेत, शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहेत, त्यामध्ये फार मोठी भरती करण्यात येणार आहे. आणि याच्यामध्ये दोन प्रकारचे पद आहेत, टीचिंग नॉन टीचिंगचे पद आहेत मित्र. तर टीचिंग नॉन टीचिंग याच्या मिळून जवळपास 7,500 पद आदिवासी आश्रमशाळेमध्ये भरण्यात येणार आहेत. ही भरण्याची जी प्रोसेस आहे ही मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. परंतु आज आपल्याला या आदिवासी आश्रम शाळेमध्ये अ, शिक्षकांची किती पद आहेत, म्हणजे ज्याला आपण टीचिंग स्टाफ म्हणतो, टीचिंग स्टाफचे किती रिक्त पद आहेत आणि नॉन टीचिंग स्टाफचे किती रिक्त पद आहेत त्यावर चर्चा करायची आहे. आणि ही सर्वात महत्वाची चर्चा आहे, कारण ही फार मोठी भरती होणार आहे. जसं आपण बघितलं की पवित्र पोर्टलवर ज्या प्रकारे शिक्षकांची भरती आता होत आहे, तशीच आदिवासीच्या ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहेत, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय आश्रमशाळा असतात, या निवासी शाळा असतात. या निवासी शाळेमध्ये शिक्षकांची किती पद रिक्त आहेत आणि टीचिंगचे किती पद रिक्त आहेत, नॉन टीचिंगचे किती पद रिक्त आहेत, याविषयी आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा, आणि तुम्ही जर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करू शकता. चला मग, आज मी आजची जी काही आपली नवीन ही लेटेस्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण ज्याच्यावर चर्चा करत आहे ते आहे आश्रमशाळेमधील कर्मचाऱ्यांची 7,500 पदे रिक्त. आश्रमशाळेमध्ये होणार मोठी भरती. आश्रमशाळेमध्ये टीचिंग आणि नॉन टीचिंगची फार मोठी भरती होणार आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही आश्रमशाळेची एकूण संख्या आहे ती किती आहे. राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 497 शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून या सर्व आश्रमशाळांमध्ये 16,443 पदे मंजूर आहेत. म्हणजे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहेत, अनुदान प्राप्त आहेत, त्या वेगळ्या आहेत. पण ज्या काही शासकीय आश्रमशाळा आहेत यांची एकूण संख्या 497, म्हणजे जवळपास 500च्या जवळपास यांची एकूण संख्या आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही शिक्षक मंजूर आहेत, 16,443 पदे याच्यामध्ये या आश्रमशाळेमध्ये मंजूर आहेत. तर ह्या 16,443 पदामध्ये टीचिंगचे किती आणि नॉन टीचिंगचे किती हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. तर कुठे दिले त्यांनी, त्यापैकी 9,553 म्हणजे 59% पदे भरली गेली असून 6,690 म्हणजे 41% पद रिक्त आहेत. एकूण पदांपैकी 9,553 जे काही पद आहेत, म्हणजे जवळपास ही संख्या 59% आहे, हे भरलेले आहेत. तर मग रिक्त किती आहेत, तर 6,790 म्हणजेच 41% पद याच्यामध्ये आज मितीला रिक्त आहेत. शिक्षक व मुख्याध्यापकांची 7,338 पदे मंजूर असून त्यापैकी 4,600 पद भरली आहेत, तर 2,731 पद रिक्त आहेत. आता शिक्षक आणि मुख्याध्यापकांची जर या 497 ज्या आदिवासी शासकीय आश्रमशाळा आहेत, यामध्ये शिक्षक व मुख्याध्यापकांची एकूण पदाचा जर आपण विचार केला तर ते आहेत 7,338 पद आहेत एकूण मंजूर आहेत. हे किती एकूण मंजूर पद किती आहेत, 7,338. त्यापैकी किती भरलेले आहेत आतापर्यंत, तर 4,607 पद भरलेली आहेत. तर 2,731 पद याच्यामध्ये रिक्त आहेत. सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांची जे काही पदाची संख्या आहे, रिक्त पदांची संख्या आहे, ती आहे 2,731 पद रिक्त आहेत. आणि यावर आता लवकरच भरती होणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची 1,708 पदे मंजूर असून त्यापैकी 1,192 पदे भरली आहेत, तर 516 पद रिक्त आहेत त्यांची. म्हणजे जर शिक्षकेतर कर्मचारी, ज्याला आपण नॉन टीचिंग स्टाफ म्हणतो, त्यांच्या एकूण मंजूर पदांची जी संख्या आहे ती आहे 1,708. त्यापैकी 1,192 पदं भरलेली आहेत, तर 516 पदं ही नॉन टीचिंगची सध्या इथं याच्यामध्ये रिक्त आहेत. याच्यामध्ये शिपाई आहेत, स्वयंपाकी आहेत, वेगवेगळे पदं त्यांनी त्याच्यामध्ये दिलेले आहेत. पुढं
राज्यात 540 अनुदानित आश्रमशाळांमध्ये 2,42,716 विद्यार्थी असून त्यामध्ये 15,713 पदं मंजूर आहेत. हे झालं आता अनुदानित आश्रमशाळेचे. तर अनुदानित आश्रमशाळा जेवढ्या म्हणजे हे आहेत 500 जर 497 त्यांच्या आहेत गव्हर्नमेंटच्या शासकीय आश्रमशाळा आहेत. तर अनुदान प्राप्त म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटचा ग्रँट मिळतो अशा ज्या आश्रमशाळा आहेत त्या आहेत 540. आता या 540 अनुदान आश्रमशाळेमध्ये 2,42,716 विद्यार्थी असून त्यामध्ये 15,713 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 14,000 पदे भरली असून 954 पदं रिक्त आहेत. मित्रांनो, ही परिस्थिती आहे अनुदान प्राप्त आश्रमशाळांची. म्हणजे जे काही खाजगी व्यवस्थापन चालवते त्याच्या एकूण जर आश्रमशाळा आपण महाराष्ट्रात बघितल्या तर त्या 540 आहेत. आणि या 540 आश्रम शाळेमध्ये किती विद्यार्थी शिक्षण घेतात तर 2,42,716. आणि याच्यामध्ये ज्या मंजूर पदांची संख्या आहे 15,713 पदे मंजूर आहेत. यापैकी 14,000 पदे भरली असून 954 पदे याच्यात सुद्धा रिक्त आहेत. या अनुदान प्राप्त शाळेमध्ये सुद्धा 954 पदं रिक्त आहेत. मित्र हो, तर अशा प्रकारे आपण आज शासकीय आणि अनुदान प्राप्त ज्या काही आश्रमशाळा आहेत याच्यामध्ये एक फार मोठी भरती आता होऊ घातलेली आहे. तर त्यामधील त्यांचे मंजूर पद, त्यांच्याकडे सध्या कार्यरत किती पदं आहेत, म्हणजे कार्यरत शिक्षकांची संख्या किती आहे आणि नवीन भरल्या किती जातील याविषयीचा आकड्यावर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा केलेली आहे. आता यानंतर हे केव्हा भरल्या जातील याची जाहिरात केव्हा निघेल त्यावर आपल्याला निघाल्यानंतर लवकरच आता याची जाहिरात निघणार आहे. जाहिरात निघाल्यानंतर त्याची प्रोसेस आपल्याला समजणार आहे. त्या प्रोसेसवर सुद्धा आपण व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे व्हिडिओ टाकल्यानंतर नेहमीच बघावे लागणार आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचे आहेत. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर याला जरूर आपण लाईक करा. तर ठीक आहे, आजच्या आपल्या या चर्चेला आपण इथं आता पूर्ण विराम देऊया. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद.